झाडू आमचा पूर्णपणे बंद झाला. अच्छा, म्हणजे 50% जे हार्ड काम होतं ते आमचं स्टॉप झालं तिथं. म्हणजे झाडू कमी होण्यामागचं कारण काय? म्हणजे हे जे नवीन हे जे शीट आहे ना, याच्यातून लेंडी लगेच ऑटोमॅटिक खाली पडते. खाली चालली. खाली पडते आणि खाली कोंबड्या आहेत. खाली ती एक जी वरून जी लेंडी पडती ती कोंबड्या खाली लेंडी फोडून खातात. म्हणजे 9 वर्षात तुम्ही 17 लाखापर्यंत शेड उभा केले. हो. इतकं तुम्हाला शेळ्यांनी दिलंय आता. आता जे बोलतो मी तुमच्यासोबत हे फक्त शेळीमुळेच बोलतो. शेळी पालन चालू करताना आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये काम करायचं हे अगोदर फिक्स केलं पाहिजे. बरं, मग आता फायदा कुठल्या मार्केटमध्ये? आपण घ्यायला 1 लाखाची शेळी घेऊ शकतो, पण तिची पिल्लं त्या भावात आपल्याला विकता आली पाहिजे. नाही जसं कोंबडीत झालं, कोंबडीत भाव झाले गावरान आणि बॉयलर, तसं शेळीत नाही झालं. काळा बोकड कट केला तरी तेच भाव विकतो, पांढरा कट केला तरी तेच भाव विकतो. फक्त आपल्या शेतकऱ्याचा फायदा काय, आपल्याला वजन मॅटर करतं. आपल्याला वजन वाढ भेटली पाहिजे. आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याला कधी कशाची गरज पडत नाही कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जर वाटलं बाबा अत्यंत पैशाची गरज आहे, आपण 10 प्राणी आपल्याला लगेच बाजारात नेऊन विकू शकतो. कारण घ्यायला किंमत आपण कमी रेट नाही घेतलेली असते, त्यामुळे विकायला अडचण येत नाही आणि वजन वाढ भेटलेली असते, त्याच्यामुळे प्रॉफिट वाढतो. थोडक्यात सोन्यासारखे जा आणि मॉडर्न पैसे घ्या. हो, सुबाबळीत कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं, त्याच्यामुळे शेळ्यांची हाडं बळकट होते आणि पिल्लाची वजन वाढ फास्ट होते. अच्छा, आणि दुसरी गोष्ट, सुबाबूळ हा चारा असा आहे झिरो मेंटेनन्स, याला कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स नाही. हे झाड असं आहे 3 वर्ष जरी पाऊस नसला तर हे झाड मरत नाही. मी जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी फिरलो, पण कोणावरही विश्वास न ठेवता मी सरळ MP मध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये जाऊन तिथून 1500 अंडे आदिवासी भागातून घेतले मी स्वतः, आणि ते अंडे तिथून आणले. इथं माझ्या एका मित्राची हंचेरी, ते हंचेरीत लावले आणि पक्षी काढून घेतले. आता हे प्युअर गावरान आहे. हे प्युअर गावरान, हे बारीक पायाचे पक्षी बघा तुम्ही. अगदी तुम्ही जर साईटला पाहिलं तर अगदी छोटं शेड आहे, आणि आता बायच्या पाठीमागे जर माझ्या पाहत असाल तर तुम्ही दुमजली शेड आहे, खाली कोंबड्या आणि वरती शेळ्या, अशा प्रकारचं शेड त्यांनी या ठिकाणी उभारलं आहे. जेव्हा आपण महाराष्ट्रभरामध्ये फिरतो तर शेती म्हणजे आता तितकं उत्पन्न मिळत नाही, मग शेतीला जोड व्यवसाय कुठला पाहिला पाहिजे ज्याच्यामधून तुम्हाला शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने मागच्या काही वर्षापासून बिटल असेल, सानेन असेल किंवा इतर ज्या शेळ्या असतील त्याच्यामधून चांगलं उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी आपण पाहतो, परंतु त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अनुभव असणारे फार कमी शेतकरी, त्यापैकी एक आहेत आता आगळे यांचा गोट फार्म. 2017 मध्ये सुरुवात करत असताना आता तब्बल 9 वर्षाचा अनुभव त्यांना. या अनुभवाने काय शिकवलं नेमकं, आणि तो त्यांचा अनुभव आपण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आता घेऊन जाणार आहेत. सर, उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेक्षकांना परिचय सांगा. नमस्कार, मी राजेंद्र रमेश आगळे, राहणार चिकनी खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. 2017 मध्ये सुरू करत असताना 9 वर्षाचा अनुभव, आता वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला तो येत गेला. अगदी सुरुवातीला साईडचं शेड आहे, तुम्ही इथं सुरू केली. हो, इथं सुरू केलं होतं याच्यामध्ये. आणि हे आपलं जुनं शेड. हे जुनं शेड आहे. हा, हे 2017 मध्ये आपण ह्या शेड मध्ये सुरुवात केली होती. अच्छा. हा, आता हे 2026 मध्ये हे आपण नवीन इलेक्ट्रिक शेड बनवलं. 9 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्ही आता हा शेड उभा. सुरुवातीला आपण 2 वर्ष अक्षरशः मुरमावर काम केलं, त्याच्यानंतर 6 वर्ष कोब्यावर काम केलं, आणि आता हे 2026 मध्ये आपण हे नवीन एलिव्हेटेड शेड बनवलं. अच्छा, याला खर्च किती झाला टोटल? याला 17.5 लाख रुपये लागले साहेब टोटल. आता हे जे नवीन शेड आपण एलिव्हेटेड तयार केलं, हे मी सगळं तुम्हाला फिरून दाखवतो. आता आपण वरती जाणार आहोत, आणि हे दुमजली जे शेड उभा केले ते या प्रत्यक्षात तुम्हाला मी अगदी समजावून सांगणार आहे. साहेब, आता हे शेड जे आपण उभा केलं ना, हे याला जे शीट आपण जे वापरलंय, हे 2x2चं एक शीट आहे. एका शीटची कॅपॅसिटी 800 किलो वजन तोलायची. आपण हे जे शीट आहे हे तामिळनाडूवरून मागवलेलं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात या शीटची शक्यतो मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, त्याच्यामुळे आपण हे शीट तामिळनाडूवरून मागवलं. आणि किंमत कमी आणि टिकाऊ हे दोन्ही फायदे तुम्हाला तिकडे साध्य, त्यामुळे आपण टिकून मागवलं. अच्छा, एक सीट आपलं 1000 किलो वजनापर्यंत, 800 ते 1000 किलो एका शीटची कॅपॅसिटी वजन तोलण्याची. अच्छा, बरं. आता हे झालं तुम्ही शीट बद्दल सांगितलं, त्याच्यानंतर मला शेडची पूर्ण साईज सांगा किती आहे. हे 32x70 आहे. 32 फूट रुंदी या शेडची. शेडची रुंदी जी ती 32 फूट आहे आणि लांबी 70 फूट आहे. अच्छा, असं 32 आहे आणि असं 70 आहे. हो. आता याच्यामध्ये आपण 12 डिपार्टमेंट केलेले. 12 डिपार्टमेंट, इकडून 6 आणि इकडून 6. अच्छा, ह्या साईडनं 6 आणि ह्या साईडनं 6. आणि हाईट किती वर्षाची? आता याची जी हाईट आहे, ही जी साईडची हाईट आहे ही 16 फूट आहे. कारण आपण खाली पोल्ट्री आहे आपली. अच्छा, म्हणजे एका शेड मध्ये 2 कामं केलेले आहे आपण. खाली गावरान कोंबड्या टाकलेल्या आहे, शेळ्याची जी लेंडी वगैरे पडते ती डायरेक्ट खाली पडते, खाली जाणार इथून, आणि कोंबड्या ती लेंडी फोडून खात्यात. अच्छा, म्हणजे कोंबड्याचा खाद्याचा खर्च पण आपण कमी केलेला आहे बऱ्यापैकी. बरोबर. व 16 फूट साईडची आहे जमिनीपासून 16 फूट. 16 फूट. हा, खालचा कप्पा आहे 8 फूट आणि वरचा आहे 8 फूट. अच्छा, साईडचा फक्त लेवल त्याची, ह्या लेवलचा. आणि हा जो सेंटर आहे शेडचा, इथं 4 फूट कैचीचं प्लस झालेलं आहे. इथपर्यंत 12 येईल खाली, इथपर्यंत, इथून वर 12 आणि याच्या खाली 8. म्हणजे सेंटरचा जो पॉइंट आहे आपला 12 आणि 8 20 येईल पूर्ण 20.
पूर्णपणे 20 येईल हो. आणि साईडला 16 येईल. हो. बर, आता हे शेड उभा तुम्ही अगदी व्यवस्थित केलंय. खर्च तुम्ही सांगितलेला 17 लाखापर्यंत आलेला आहे. एकंदरीत त्याचा फायदा काय मला सांगा. साहेब आता विषय असा आहे, आपण 9 वर्षापासून गोट फार्मिंग मध्ये आहे. आपण 8 वर्ष अक्षरशः खाली जमिनीवर म्हणजे सुरुवातीला 2 वर्ष मी मुरमावर काम केलं, त्याच्यानंतर 6 वर्ष मी कोब्यावर काम केलं. पण मग काय होतं, खाली जर शेळ्या असल्या ना तर इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. पावसाळ्यात काय होतं, शेळ्यांनी लघवी लेंडी वगैरे खाली एक झाल्यामुळं ती जागा सुकत नाही, वाळत नाही, त्याच्यामुळे मग आजाराचं प्रमाण वाढतं आणि साफसफाईचा म्हणजे जास्त त्रास होतो. आता हे जे आपण एलिव्हेटेड शेड बनवलं ना, झाडू आमचा पूर्णपणे बंद झाला. अच्छा, म्हणजे 50% जे हार्ड काम होतं ते आमचं स्टॉप झालं तिथं. म्हणजे झाडू कमी होण्यामागचं कारण काय? म्हणजे हे जे नवीन हे जे शीट आहे ना, याच्यातून लेंडी लघवी ऑटोमॅटिक खाली पडते आणि खाली कोंबड्या आहेत. खाली ती जी वरून जी लेंडी पडती ती कोंबड्या खाली लेंडी फोडून खातात. अच्छा, त्यामुळे आपला कोंबड्याचा खाद्यावरचा खर्च पण कमी झाला आणि त्याच्यानंतर उत्पन्न पण आपलं वाढलं. म्हणजे आता पहिलं गोट फार्मिंग त्या प्लस पोल्ट्री फार्मिंग, म्हणजे कोंबड्यातून जे काय उत्पन्न निघन त्या उत्पन्नातून आपला लेबरचा खर्च असन, शेळ्याचा मेडिसिनचा खर्च असन, शेळ्याचा खाद्याचा खर्च असन, हे 2-3 खर्च आपले कोंबड्यातून म्हणजे कव्हर करू शकतो आता आपण. त्यामुळं तो एक लय मोठा फायदा आहे आपला, कमी जागेत डबल उत्पन्न. आणि हा जो व्यवसाय आहे ना आपला, हा व्यवसाय सगळा वजनावर डिपेंड आहे. आपल्याला जेवढे वजन वाढ भेटन त्या पटीत आपला प्रॉफिट वाढतो. त्या पटीत प्रॉफिट. हा, त्याच्यामुळे आपण एलिव्हेटेड शेड करण्याचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम करण्याची मानसिकता राहिली नाही, त्याच्यामुळे लेबर प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येऊ राहिले. बरोबर, त्यामुळे पण आपण खरे. आता इथं किती माणसं पूर्णपणे हँडल करते शेड? आता सध्या आपल्या फार्मवर 122 क्वांटिटी छोटी मोठी, एक जोडी त्याच्यावर, एक जोडी सगळं त्यांचं बघून घेतली, चारा पाणी बाकी काही दुसरे थोडेफार छोटे मोठे काम असं. एक जोडी पूर्णपणे बघून, एक जोडी पूर्णपणे बघून आरामात, म्हणजे त्यांना पण वेळ भेटतो दुपारी 2-3 तास आराम करण्यासाठी. बर, आता हे तुम्ही शेड बद्दल अगदी इत्थंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यांना समजली असेल आणि याचा फायदा त्यांना निश्चितच होईल. परंतु आता तुम्ही कुठल्या ब्रीड मध्ये काम करताय आम्हाला ते सांगा सर. आता जे ब्रीड आहे ना साहेब माझ्याकडे, मी सुरुवातीला उस्मानाबादी पासून चालू केलं, पण मग मला थोड्या उस्मानाबादीत बंदिस्त मध्ये अडचणी यायला लागल्या. बंदिस्त मध्ये उस्मानाबादीला दूध कमी येतं, त्याच्यामुळे मग मी हळूहळू शिरोई, बिटल, बोर, चानेन, बारबेरी, आता माझ्या फार्मवर सध्या 5 ब्रीड आहे. 5 ब्रीड त्यातली त्यात मी जास्त काम बिटल आणि शिरोईवर करतो. बिटल आणि शिरोई, कारण घ्यायला किंमत कमी आहे, त्याच्यामुळे विकायला अडचण येत नाही. दूध चांगलं आहे, प्रतिकार शक्ती चांगली आहे, वजन वाढ चांगली आहे, म्हणजे विक्रीला अडचण येत नाही. आपण जागेवर विकू शकतो, बाजारात नेऊन विकू शकतो, म्हणजे 2-3 मार्केटमध्ये काम करू शकतो. आणि आपलं जे काम आहे हे पूर्ण ब्रीडिंगवर काम आहे. अच्छा, म्हणजे मी क्वालिटीमध्ये काम करतो. पहिली गोष्ट, कटिंग मार्केटमध्ये फक्त 5% काम आहे माझं. म्हणजे जर फॉल्टी पीस असला, लंगडं पांगडं आंधळं आजारी, तर कटिंगला देतो मी. ते प्राणी शेतकऱ्याला देत नाही. सगळं हा ब्रीडिंग सेटअप आहे, सगळं ब्रीडिंग सेटअप आहे. आणि ईद मध्ये जे काम करतो, वर्षभर जे मेल विक्री होत नाही ब्रीडिंगला, ते मी वर्षात बरोबर ते 2 दात होते, मग ते ईदला विकून टाकतो मी. ब्रीडिंगला जे मेल विकत नाही ना ते बकरीदला विकून टाकतो वर्ष. सध्या आता 5 ब्रीड मध्ये तुम्ही काम करताय. हो. बरं, हे 5 ब्रीड मध्ये काम करत असताना तुम्हाला याच्यामध्ये काय अनुभव आला की कुठला ब्रीड आता शेतकऱ्यांसाठी सध्या तरी फायद्याचा आहे? याचा विषय कसा आहे, शेळी पालन चालू करताना आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये काम करायचं हे अगोदर फिक्स केलं पाहिजे. बरं, मग आता फायदा कुठल्या मार्केटमध्ये? आपण घ्यायला 1 लाखाची शेळी घेऊ शकतो, पण तिची पिल्लं त्या भावात आपल्याला विकता आली पाहिजे, हे महत्वाचं आहे. तसं शिरोई, बिटल ही जी ब्रीड अशी, यांची घ्यायला किंमत कमी असल्यामुळे विकायला अडचण येत नाही. आणि जर प्युअर मध्ये जर काम केलं आपण तर आपण तिन्ही मार्केटमध्ये काम करू शकतो. कटिंग मध्ये करू शकतो, ब्रीडिंग मध्ये करू शकतो आणि ईद मध्ये बी करू शकतो. आपल्याला जर वाटलं भाऊ, समजा आता आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याला कधी कशाची गरज पडणे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जर वाटलं भाऊ अत्यंत पैशाची गरज आहे, आपण 10 प्राणी आपल्याला लगेच बाजारात नेऊन विकू शकतो. कारण घ्यायला किंमत आपण कमी रेटने घेतलेली असते, त्यामुळे विकायला अडचण येत नाही आणि वजन वाढ भेटलेली असते, त्याच्यामुळे प्रॉफिट वाढतो. थोडक्यात सोन्यासारखे जा आणि मॉडर्न पैसे घ्या. हो, तसं याचं. बरं, तुम्ही आता शिरोई आणि बिटल मला दाखवलं, तर आपल्याला दाखवा थोडे कसे तुमच्याकडे क्वालिटी कशी काय थोडक्यात पाहायला मिळेल आपल्याला. साहेब ही शिरोई आहे, ही शिरोई मूळची राजस्थानची ब्रीड आहे. हिला 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध आहे. ऍव्हरेज आपल्या महाराष्ट्रात 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध देते. पिल्लाची वजन वाढ साधारणपणे 150 ते 200 ग्रॅम पर्यंत पर डे शिरोईला वजन वाढ आहे. आपण ही कटिंग मध्ये पण, म्हणजे कटिंग मार्केट मध्ये पण विकू शकतो, ईद मध्ये पण काम केलं तरी चालतं आणि ब्रीडिंग मध्ये केलं तरी चालतं. याच्यासाठी आपल्याला फार्मर प्राणी ठेवताना फक्त प्युअर ठेवले पाहिजे. जर आपण प्युअर मध्ये काम केलं तर आपण तिन्ही मार्केटमध्ये काम करू शकतो. अच्छा, आणि घ्यायला किंमत कमी असल्यामुळे विकायला अडचण येत नाही. तसं कोंबडीत झालं, कोंबडीत भाव झाले गावरान आणि बॉयलर, तसं शेळीत नाही झालं. काळा बोकड कट केला तरी तेच भाव विकतो, पांढरा कट केला तरी तेच भाव विकतो. फक्त आपल्या शेतकऱ्याचा फायदा काय, आपल्याला वजन मॅटर करतं, आपल्याला वजन वाढ भेटली पाहिजे. मग मी सुरुवातीला ज्या
उस्मानाबादी मध्ये 2 वर्ष काम केलं. उस्मानाबादीतून ह्या बाकी ब्रीड कडे वळण्याचं कारणच माझं ते, कारण ह्या ब्रीड मध्ये मला वजन वाढ चांगली भेटली. आता सध्या 4 ते 5 जाती आहे माझ्या फार्मवर. अच्छा, आता ही सिरोई त्याच्यामध्ये, ही शिरोई, ही राजस्थानची ब्रीड, विशेष म्हणजे दुधासाठी आणि कटिंग मार्केटसाठी. हो, दोन्हीसाठी आता ही उपयोगात येणार. दोन्हीसाठी उपयोग. याच्यामध्ये जुळ्या तेलाचं प्रमाण किती असतं सर? आता प्रत्येक जातीला पिल्ल देण्याचं प्रमाण वेगळं वेगळं आहे साहेब. साधारण शिरोईला आहे ना 55 ते 60% जुळ आहे, 2 पिल्ल देण्याचं प्रमाण. आता महाराष्ट्रातल्या वातावरण हे टिकते का सर हे ब्रीड? टिकते ना, काय अडचण नाही. आता टिकायचा विषय असा आहे साहेब, शिरोई मूळची राजस्थानची ब्रीड आहे. तर डायरेक्ट राजस्थान वरून आणली तर थोडा शेट करायला थोडा प्रॉब्लेम येतो. पण तेच जर आपण फार्मरहून जर समजा शेट प्राणी घेतले तर काहीच अडचण येत नाही. आपल्या वातावरणात सूट झालेले जर प्राणी घेतले तर 99% अडचण येत नाही. ओके, आता शिरोई नंतर इथं काय आम्हाला पाहायला मिळणार सर पुढे? चला साहेब, आता ही बिटल आहे. ही जी ब्रीड ही पंजाबची ब्रीड आहे. हिला हाईट वगैरे जास्त असते आणि दूध पण जास्त असतं. लोकल म्हणलं तर अगदी उस्मानाबादी आणि संगमनेरी या जितक्या प्रमाणात आहेत त्याच्या कैक पटीने अधिक सध्या बिटल वाढते सर. साहेब विषय कसा आहे, बिटल वाढते म्हणजे बिटलला दूध चांगलं आहे. दूध चांगलं असल्यामुळे पिल्लाची वजन वाढ फास्ट होते, आणि पिल्लाची वजन वाढ फास्ट झाली म्हणजे आपल्याला कटिंगला चांगले पैसे मिळतात. आणि त्यातली त्यात जर आपण ब्रीडिंग मध्ये काम केलं तर कटिंग पेक्षा निश्चित ब्रीडिंग मध्ये पैसे जास्त आहेत. आणि ब्रीडिंग पेक्षा पण जर ईद मध्ये काम केलं ईद मध्ये पण चांगले पैसे आहेत. म्हणजे ज्या शेळीला दूध जास्त त्या शेळीचे पिल्ल फास्ट वाढतात. त्यामुळं बिटलचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रात सध्या जास्त, म्हणजे जास्त शेतकरी सध्या बिटलकडे वळलेले आहेत. बरोबर आहे. हा, शिरोईचं पण तसंच आहे. आपल्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी म्हणजे माझ्या हिशोबाने कमीत कमी 30% 25% सध्या शिरोईचं प्रमाण आहे सध्या महाराष्ट्रात. हो, सध्या महाराष्ट्रात शिरोई प्रमाण वाढते. शिरोईचं प्रमाण वाढतंय कारण आपल्या महाराष्ट्रातले व्यापारी अजमेर राजस्थान मध्ये जाऊन कटिंगचा माल खरेदी करायला जातात सध्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बघा तुम्ही किती शॉर्टेज आहे प्राण्याचं. बरोबर आहे. शेळ्याचं इतकं शॉर्टेज आहे, महाराष्ट्रातले शेतकरी दुसऱ्या राज्यात जाऊन कटिंगचे प्राणी खरेदी करू राहिले. त्यामुळे इथून पुढच्या काळात भविष्यात कटिंग मार्केटमध्ये आणखीन चांगले दिवस येतील, कारण मटणाचे रेट दिवसेंदिवस वाढत चाललेले. बरोबर आहे. साधारणतः 800-900 रुपये पर्यंत. 800 रुपये सध्या आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात 800 रुपये किलो मटण आहे. बापरे. आणि शहरी भागात 850-900 रुपयापर्यंत मटण विकू राहिलं सध्या. त्यांचं आरोग्य, चारा आणि पाण्याबद्दल थोडक्यात नियोजन सांगा साहेब. आपण शेड मध्ये जे आपण पाणी जे पाहिजे शेळ्यासाठी त्यासाठी 1000 लिटरची टाकी आपण आतमध्येच फिट केलेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला हे कनेक्शन सेपरेट आहे. त्याच्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये एक पाण्याचं आपण हे अशा पद्धतीनं पाण्याचे स्ट्रे बसवलेले आहेत. हा स्ट्रे रोज सकाळी साफ केला जातो आणि त्याच्यात स्वच्छ पाणी भरलं जातं. स्ट्रे हा रोज सकाळी साफ केला जातो, त्यामुळे शेळ्यांना स्वच्छ पाणी भेटतं. अगदी थोडक्यात सर आता चाऱ्याविषयी माहिती द्या मला. साहेब, आपण जो हिरवा चारा केलेला आहे तो 2 एकरामध्ये केलेला आहे. आणि तुरीचं भूस आपण वर्षाचं एकदा स्टॉक करतो. तुरीचं सीझन चालू असलं तर त्यावेळेस आपण स्टॉक करून घेतो. वर्षभर पुरण एवढं भूस आपण सीझनला स्टॉक करून घेतो. आणि हिरव्या चाऱ्यात 5 ते 6 प्रकारचा चारा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पूर्णपणे बघू शकता. सुक्या चाऱ्यांनी शेळ्यांची वजन वाढतात आणि हिरव्या चाऱ्यांनी जे आपण प्रोटीन वगैरे म्हणतो, हिरव्या चाऱ्यातून ते सगळं त्यांना भेटतं. अच्छा, आता ही सुबाबुळ आहे का? ही सुबाबुळ. बर. ही जी सुबाबुळ आहे ही आपण 3 वर्षापूर्वी लावलेली. ही सुबाबुळ प्लस याच्यात आपण तुती दोन्ही मिक्स लागवड केलेली आहे. इकडे या पुढे दाखवतो. हे बघा, आता ही तुती म्हणजे कमी क्षेत्रात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा चारा भेटतो. आता ही जी सुबाबुळ आहे ही 20 गुंठ्यात लावलेली आहे आपण. बर. टोटल 20 गुंठ्यात याची लागवड केलेली आहे. सुबाबुळीमुळं शेळ्याचे वजन फास्ट वाढतात. सुबाबुळीत कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं, त्याच्यामुळं शेळ्यांची हाडं बळकट होतात आणि पिल्लाची वजन वाढ फास्ट होते. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, सुबाबुळ हा चारा असा आहे 0 मेंटेनन्स. याला कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स नाही. हे झाड असं आहे 3 वर्ष जरी पाऊस नसला तर हे झाड मरत नाही. पाऊस पडला का परत याचं काम चालू होतं. त्याच्यामुळे सुबाबुळ शेतकऱ्यासाठी, शेळी पालकासाठी एक म्हणजे 0 मेंटेनन्स मधला चारा आहे आणि पूरक चारा आहे. बरोबर. हा चारा आपण 8 दिवस लेट बी कापला तरी काही फरक होत नाही आणि 8 दिवस लवकर बी कापला तरी पण काही फरक होत नाही. मेथी घास हा आवडीचा चारा आहे. चाऱ्यातला राजा म्हणून ओळखला जातो मेथी घास. मेथी घास. किती सर आता इथं साधारण? आता हा
34 गुंठे मेथी घास आहे. शेळी पालन करत असताना चारा किती महत्वाचा आहे आता या ठिकाणी आपल्याला सरांनी सांगितलंय की जवळपास 4 ते 5 प्रकारचा हिरवा चारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे 20 गुंठ्यामध्ये अगदी सुबाबूळ असेल आणि तुती, त्याच्यानंतर अगदी 34 गुंठ्यामध्ये या ठिकाणी त्यांनी मेथी घास केलेला आहे. शेळी पालन करत असताना हिरवा चारा असो किंवा सुका चारा असो, तो तुमच्या अगदी घरचा हवा, म्हणजे तुम्ही तो घरच्या घरी तयार केला पाहिजे, तरच तुमचं शेळी पालन या ठिकाणी फायदा जाणार आहे. आणि आता मी ज्या जमिनीत उभा आहे, तुम्ही हा जर मेथी घास पाहिला तर जवळपास याची साईज तुम्ही इतर ठिकाणी पाहत असलेल्या साईज पेक्षा जास्त आहे. आता त्याच्या पाठीमागचं कारण त्यांनी या ठिकाणी सांगताना सांगितलं की लेंडी खत, म्हणजे शेळी पालन करत असताना फक्त विक्री असेल किंवा कठीण मार्केटच नाही, तर तुमच्याकडे जर शेती असेल आणि त्याला जर तुम्ही लेंडी खत देत असाल, शेणखत देत असाल, तर एकतर तुम्ही रासायनिक खतापासून मुक्त होणार आहेत आणि तुमच्या शेतीतलं उत्पादन देखील वाढणार आहे. म्हणजे दूध असेल, कटिंग मार्केट असेल किंवा लेंडी खत असेल, तुम्हाला 3 ते 4 प्रकारचं उत्पादन या ठिकाणी किंवा उत्पन्न शेळी पालनातून पाहायला मिळतं आपल्याला. सर आता अगदी तुम्ही हिरव्या चाऱ्याबद्दल सांगितलं, तर आम्हाला सुक्या चाऱ्याबद्दल सांगा. सुक्या चाऱ्यात साहेब आपण तुरीचं भूस वापरतो. हम्म. आता विषय असा आहे, आमच्याकडे पूर्ण बागायती भाग असल्यामुळे तुरीचं प्रमाण अजिबात नाही. तर आपण काय करतो, एक साधारणपणे आपण वर्षाला एक 25 ते 30 टन तुरीचं भूस स्टॉक करतो. त्या 25-30 टनामध्ये 10 टन आपण लोकल घेतो. लोकल म्हणजे आपल्या फार्म पासून 40-50 किलोमीटर लांब. आणि जे बाकीचं काय साधारणपणे एक 15 ते 20 टन ते आपण कर्नाटकवरून मागवतो. म्हणजे बेळगावचं बोर, तुरीचा भुसा थोडक्यात. तुरीचा भुसा. कारण ते सीझनला आपल्याला थोडं कमी रेट मध्ये बसतं, आउट सीझन मध्ये त्याचे रेट वाढते. त्याच्यामुळे आपण ते वर्षाचा एकदा स्टॉक करून ठेवतो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या 2 मजली शेडच्या अगदी ग्राउंड लेवलला उभा आहेत, म्हणजे जमीन लेवलला, आणि वरती शेळ्या आहेत. सरांनी आपल्याला जसं सांगितलं अगदी की शेळ्यांची जी विष्ट आहे, अगदी मूत्र असेल किंवा लेंड्या असतील, त्या खाली पडतात आणि तेच कोंबड्यांचं खाद्य म्हणून कोंबड्या खातात. आता याच्यामुळे काय होतं एकंदरीत, तर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जवळपास 35 ते 40% बचत होती, ज्यामुळे कोंबडी पालन परवडलं जातं. आता विशेष म्हणजे डबल मजली शेडचा हा फायदा आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर भरपूर प्रमाणात गावरान कोंबड्या येतात. सर साधारण किती कोंबड्या आहेत? सर ते 1100 पक्षी आहेत सगळे total. सगळे 1100. आणि दुसरी गोष्ट, मला तुम्ही जो मागाशी प्रश्न विचारला, आपण याच्यात निमगावरान किंवा मग बाकी दुसरे पण पक्षी याच्यात टाकू शकत होते, पण आपण प्युअर गावरानच का टाकले? कारण गावरान पक्षात इम्युनिटी पॉवर जास्त असते. बरोबर. आणि इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळं ते घाणीत राहू शकते. कारण गावरान कोंबडीला ही उकंडे वळून खायची सवय असते. त्याच्यामुळे आपण प्युअर गावरान टाकले. गावरान पक्षी मी बऱ्याच ठिकाणी बघितले, पण मला थोडी क्रॉस ब्रीड वाटली. कारण आपल्या महाराष्ट्रात काय झालंय, गावरांचे फक्त कलर आहेत. आरायार असन, कावेरी असन, सोनाली असन, गावरांमध्ये भरपूर जाती आहेत. पण आपण बाकी, मी जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी फिरलो, पण कोणावरही विश्वास न ठेवता मी सरळ MP मध्ये गेलो, मध्य प्रदेश मध्ये जाऊन तिथून 1500 अंडे आदिवासी भागातून घेतले मी स्वतः. आणि ते अंडे तिथून आणले, इथं माझ्या एका मित्राची हंचेरीत लावले आणि पक्षी काढून घेतले. आता हे प्युअर गावरान आहे. हे प्युअर गावरान, हे बारीक पायाचे पक्षी बघा तुम्ही. आता एक लॉट विकला का तुम्ही? पाहिलाच आहे. आता पहिलाच लॉट आहे आपला. याच्या अगोदर आपण 2-3 वर्षापूर्वी निमगावरांचे 2-3 लॉट काढले होते. पण मग ते कसे काढले होते, ते 100% फीडवर काढले होते. त्यामुळे मला काय त्याच्यात एवढं खास असं काय प्रॉफिट राहिलं. आता हे कटिंग मार्केटसाठी कशासाठी आहे? नाही, आता हा जो लॉट आपण टाकलेला आहे, हा तसा अंड्याच्या याने टाकलेला आहे आपण. आता साधारण आणखी 3 महिन्यानंतर यांचे अंडे चालू होते. आणखी सुरू नाही झाली? आणखीन अजून बच्चे आहेत, 2-2.25 महिन्याचे बच्चे आहेत. अच्छा. 5 महिन्याच्या पुढे अंडे 5-5.5 महिने. हो. बरं, साधारण तुम्हाला याच्यामधून आज उत्पन्न सुरू झालेलं नाही आता? नाही. तर प्रेक्षकांनो, हे होते राजेंद्र आगळे. त्यांनी अगदी गोट फार्म समजून सांगत असताना त्यांचा प्रत्येक अनुभव या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. हा गोट फार्म तुम्हाला एकच सांगतोय, शेती करत असताना अनेक तरुणांनी गोट फार्म देखील सुरू केलं पाहिजे. किंवा जे तरुण आता नवीन व्यवसायाच्या शोधात येतात, त्यांना काय करावं समजत नाही, तर त्यांनी गोट फार्मकडे नक्कीच वळलं पाहिजे. कारण आता दिवसेंदिवस सरांनी जर सांगितलं की आता मटणाचे दर वाढतच चालले. कटिंग मार्केटमध्ये आता शेळ्यांना आणि बोकड्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आणि शेतीपेक्षा देखील जास्त उत्पादन आता शेळी पालनामध्ये मिळत चाललेलं आहे. जर तुम्हाला आता ट्रेनिंग असेल, कुठल्या शेळ्यांची निवड करावा, त्यांचं संगोपन कसं करावं, त्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असेल, अगदी व्हिडिओमध्ये तर माहिती आपण दिलेलीच आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल आणि त्यांच्या गोट फार्मला जर तुम्हाला भेट द्यायची असेल, तर आपण सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यांना फोन करा आणि अधिकची माहिती तुम्ही गोट फार्म बद्दल जाणून घ्या. थांबूयात मित्रांनो इथेच.